नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता सकाळ झालेली असते. डिपिकल डंकी सूम झोपलेले असतात. राया मात्र जागाच असतो. मिस बायर त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेली असते. तेव्हा लगेच राया आता आजूबाजूला डोकावून बघू लागतो. बिबट्याचा तर कुठेच तपास नाही. हा बिबट्या रात्रभर आला नाही. एवढं मांस टाकलं, त्याला माणसाचं रक्त लावलं, तरी बी बिबट्या आला नाही. म्हणजे नक्की बिबट्या कुठे गेला असेल याचा विचार आता रायाच्या मनात येत असतो. त्याच वेळेस रायाचं लक्ष आपल्या मिसफायरकडे जातं. मिसफायर मात्र अगदी शांतपणे रायाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेली असते. तेव्हा राया मनातच म्हणू लागतो, माझी मिसफायर किती भारी झोपली ना, अगदी निवांत. किती विश्वास आहे माझ्या मिसफायरचा माझ्यावरती. अगदी शांतपणे निवांत झोपली, कारण तिचा राया तिच्यासोबत असताना तिला काहीच होऊ शकत नाही याची खात्री आहे ना तिला. एवढा विश्वास नको या मिसफायर, किती हा विश्वास. असे म्हणत आता राया मात्र लाजत मुरडत इकडे तिकडे बघू लागतो. त्याच वेळेस डिपिकल डंकी मस्त घोरत असतात. तेव्हा राया लागतो, वा बेट्यांनो, तुम्हाला इकडे बिबट्याला पकडायला आणलंय, तुम्हीच इकडे घोरत पडलाय. कसे पकडणार आहात, बिबट्या आला तरी काही खरं नाही. तेवढ्यात आता मंजिरीच्या गालावरती एक केसाची बट आलेली असते. राया आता हळूच ती केसांची बट पाठीमागे करणार. तेच आता मंजिरीला जाग येते. तेव्हा राया लागतो, मिसफायर ते केस येत होते ना पुढे, म्हणून मागे करत होतो. तेव्हा मंजिरी लागते, राया बिबट्या नाही आला. तेव्हा राया लागतो, नाही ना मिसफायर, अगं सकाळ झाली पण अजून आला नाही बघ ना. तेव्हा मंजिरी लागते, जाऊ दे, नाही आला तर नाही आलं. असे म्हणत मंजिरी रायाचा हात अगदी असा आपल्या गळ्यात घालते आणि अगदी रायाच्या मिठी देते. तेव्हा राया लागतो, मिसफायर अगं काय करतेस तू, डिपिकल डंकी इकडे झोपलेत ना. तेव्हा लगेच मंजिरी लागते, झोपू दे की मग, ते कुठे काय म्हणणार आहे, त्यांना माहिती मी माझ्या नवऱ्याच्या मिठीत झोपले. तेव्हा राया लागतो, नाही नको ना मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते, गप्पा बैस, मला तुझ्या मिठीत झोपायचे. आता मंजिरी मात्र मस्त रायाच्या मिठीत असं घट्ट त्याला पकडून झोपलेली असते. रायाला मात्र काय करावं काही सुचत नाही. तेव्हा राया जोर जोरात ओरडू लागतो, बिबट्याला बिबट्याला. त्याच वेळेस आता डिपिकल डंकीला जाग आलेली असते. तेव्हा डिपिकल जोर जोरात डंक्याला हलवतो आणि लागतो, डंके उठ, बिबट्याला उठ पटकन. त्याच वेळेस आता दोघेही उठतात आणि कुठे कुठे बिबट्या. तेव्हा राया लागतो, नाही म्हणजे मला आल्यासारखं वाटलं ना, नाही नव्हता बिबट्या, मला वाटलं आला की काय. तेव्हा डंक्या लागतो, ए डिफिकल्ट, अरे तुला काय वेळ लागलं का, कुठे बिबट्या, किती खडबडून उठवलं, किती मस्त झोप लागली ती ना. तेव्हा राया लागतो, ए चला, बिबट्या आलाच नाही, पण कसा आला नसेल, रात्रभर वाट बघितली, मांस आणलं, माणसाचं रक्त आणलं, सगळी तयारी झाली होती, पण बिबट्या जंगलात का आला नसेल, कुठे तो, कुठे लपला असेल. तेव्हा मंजिरी लागते, राया अरे विचार कर, आपण रात्रभर जंगलात थांबलोय पण तरीही बिबट्या इकडे फिरकला नाही. याचा अर्थ बिबट्या हे जंगल काय, हे पंढरपूर सोडून गेलाय वाटतं. तेव्हा राया लागतं, मिसफायर अगं तुझं म्हणणं अगदी खरं आहे. आता बघ, एवढा सापळा रचला, त्याच्यासाठी मांस मागवलं, सगळं काही केलं, पण तरी वासाने त्याने यायला हवं होतं की नाही, पण नाहीच आला तो. याचा अर्थ जंगलात बिबट्या नाहीच आहे मिसफायर. तेव्हा मंजिरी लागते, बरं झालं, एकदाचं आपल्या डोक्यावरचं हे संकट निघून गेलं. आता सगळेजण खुश झालेले असतात. सर्वजण आता इकडे गावात जमा झालेले असतात. तेव्हा लगेच राया आता सगळ्या गावकऱ्यांना सांगू लागतो, रात्रभर आम्ही वाट बघितली, मांसाचे तुकडे टाकले, रक्ताच्या पिशव्या, सगळं काही होतं, पण तरीही त्या वासाने बिबट्या फिरकला नाही. म्हणजे नेमकं बिबट्या गेला कुठे. तेव्हा सरपंच म्हणू लागतात, राया याचा अर्थ ज्या पद्धतीने बिबट्या आपल्या गावात आला होता त्याच पद्धतीने तो निघूनही गेलाय. बरं झालं आपण या संकटातनं बाहेर निघालोय. तेव्हा राया लागतं, हो अगदी भारी काम झाला. तेव्हा लगेच आता सरपंच म्हणू लागतात, पण राया अरे तू फॉरेस्ट खात्यावाल्या लोकांना कळवलं का. तेव्हा राया लागतो, हो कळवलं, मी त्यांना फोन केला होता, आम्ही असा असा सापळा रचला होता, रात्रभर जंगलात थांबलो तरी बिबट्या फिरकला नाही, सगळं काही त्यांना सांगितलं. तेव्हा सरपंच म्हणू लागतात, मग राया ते काय म्हणाले सांग की. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ते म्हणाले की जसा बिबट्या भरकटत तुमच्या गावात आला होता, एकाला त्याने पकडलं, त्याच क्षणाला तो ते गाव सोडून दुसरीकडे दुसऱ्या जंगलात गेला असेल. तेव्हा गावकरी म्हणू लागतात, बरं झालं बरं झालं, आपण बिबट्या मुक्त झालो, आता आपण अगदी आनंदात राहू शकतो. तेव्हा सरपंच म्हणू लागतात, हो राया बिबट्या मुक्त तर आपण झालोय, पण आता लग्नाच्या तयारीला लागावं लागेल की. आजच आपण मंजिरी आणि रायाचं केळवण ठेवूया पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात. मंजिरी आणि राया एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा सरपंच लागतात, राया चालेल ना, केळवण करायचं ना. त्यावर राया लगेच मिसफायरकडे बघू लागतो आणि लागतो, चालेल की,
केळवण होऊन जाऊ द्या. तेव्हा सरपंच लागतो, चला मग गावकऱ्यांनो, सगळं मंदिर अगदी छान पद्धतीने सजवा. आपल्याला खूप भारी केळवण करायचे बरं का. आणि एकदा का आज केळवण झालं, उद्या हळद आणि परवा लगेच लग्न. रायाभाऊचं लग्न उरकून टाकूया. चला चला. सगळेजण आता आनंदाच्या भरात इकडे तयारीला लागलेले असतात. मंदिरात आता रांगोळी, फुलांच्या माळा, सगळी काही तयारी झालेली असते. बाहेर मस्त राया मंजिरीचं केळवण असा बोर्डही लावलेला असतो. गुरुजी आलेले असतात. सरपंच आता सगळ्यांना वेगवेगळी कामं सोपवत असतात. सगळी छान अशी तयारी चालू असते. तर इकडे घरी जिजीने हॉलमध्ये छान असं तयारी केलेली असते. केळवणासाठी जे जे काही पदार्थ लागतात, फळं लागतात, ते सगळे जिजीने टेबलवरती मांडलेले असतात. तेव्हा जिजी मला लागते, चला आज माझ्या मंजिरी आणि रायाचं केळवण आहे. समद काही अगदी भारी व्हायला पाहिजे, पण यात गहूच आणायचे राहिले, मला गहू आणावे लागतील. असे म्हणत जिजी आता लगेच ताट भरून गहू आणण्यासाठी आतमध्ये जाते. त्याच वेळेस हॉलमध्ये आता निक्की आलेली असते. आता मात्र ही सगळी तयारी बघून निक्कीला खूपच राग येतो. हे सगळं काय आहे? केळवण करतायत, त्या राया मंजिरीचं लग्न मी होऊ देणार नाही, असे म्हणत आता जिजीने जे काही पदार्थ फळं ठेवलेले असतात ते सगळे आता निक्की खाली फेकू लागते. तेवढ्यात आतमधनं जिजी येते. तेव्हा जिजी म्हणू लागते, निक्की हे काय प्रकार आहे हा सगळा? अगं का करतेस तू हे सगळं असं? तेव्हा निक्की म्हणू लागते, म्हातारे नीट लक्षात ठेवा, एवढा का तकलीफ होतोय ग तुला? आणि कशाचा त्रास होतोय तुला? मी हे सगळं खाली विस्कटवलं म्हणून? अगं विस्कुट येते की? अगं तसंही त्या राया आणि मंजिरीचं लग्न होणार नाही. जोपर्यंत मी या पंढरपुरात आहे ना, तोपर्यंत त्यांचं लग्न मी होऊ देणार नाही. त्यामुळे नंतर त्रास होण्यापेक्षा आत्ता झालेला बरा. हे विस्कटलं तर विस्कुट ते काय बी उपयोग नाही. एवढी सगळी तयारी करायची कशाला? कशाला एवढे कष्ट घ्यायचे? नाही होणार त्या दोघांचं लग्न, असे म्हणत आता निक्की हसू लागते. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, निक्की बासा, आता तू अति करते. माझ्या राया आणि मंजिरीचं लगीन होणार, आज त्यांचं केळवण आहे, त्यामुळे तू काहीही करू शकत नाही. तेव्हा निक्की म्हणू लागते, म्हातारे मी काय काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती. त्यामुळे जोपर्यंत मी पंढरपुरात आहे ना, तोपर्यंत हे शक्यच नाही आहे. असे म्हणत आता जिजीने जे ताटात गहू आणलेले असतात ते गहू आता इथे निक्कीने खाली फेकून आता निक्की तिकडनं निघून जाते. तेव्हा जिजी म्हणू लागते, निक्की तुला काय वाटलं, तू पंढरपुरात आहे तोपर्यंत माझ्या राया मंजिरीचं लग्न होणार नाही? तर ठीक आहे निक्की, आता तुला या गावाबाहेर काढते आणि मगच राया मंजिरीचं लग्न लावते, असे आता जिजीने ठरवलेलं असतं. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये घोरपडे मात्र नितांत वाट बघत असतो. कोणीतरी या लवकर, मला बातमी ऐकायची. रायाचं नेमकं काय झालंय? बिबट्याने त्याला फाडलं का? तो गेला का? हे सगळं मला ऐकायचं. कोणीतरी या लवकर. का कोणी येत नाही आहे मला बातमी सांगायला? एवढी आनंदाची बातमी असून एवढा उशीर? तेवढ्यात लगेच राया त्याने लागते, घरपड्या काळजी नको करू, राया आलाय तुझ्याकडे. आता मात्र रायाला समोर बघताच घोरपड्याला धक्का बसतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हे कसं शक्य आहे? राया तू जिवंत आहे, तुला काहीच नाही झालं, तुला माझ्या बिबट्याने काहीच नाही केलं? तेव्हा लगेच राहायला लागतो, नाही या घोरपडे, तुझ्या बिबट्याने मला काय बी केलं नाही. का माहिती आहे? कारण हे पंढरपूर आहे. या पंढरपुरात फक्त विठू माऊलीचंच चालतं. तो जसं म्हणेल तसंच घडतं. आणि हे बघ, तू कितीही प्लॅन कर, कितीही बिबट्यान काहीही कर, पण माझा विठू माऊली इथल्या लोकांना काय बी येऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. कारण त्याचा कृपा आशीर्वाद आहे ना इकडे सगळ्यांच्या पाठीवर. तेव्हा लगेच जेवण लागते, राया हे कसं शक्य आहे? माझा बिबट्या आला नाही. तेव्हा लगेच राहावं लागते, घरपड्या जसा तू फुसका आहे ना, तसे तुझे प्लॅनही फुसके आणि तेही फ्लॉप झालेत. थांबव आता हे सगळं. रात्रभर जंगलात मुक्काम केला, पण तरीही तुझा बिबट्या तिकडे फिरकलासुद्धा नाही. काय तर लय बोलत होता, माझा बिबट्या काळ आहे, तो प्रलय आहे, असं करेल तो, तसं करेल. कुठे गेला तुझा काळ? कसला डोंबला काळ? अप्पाबाईस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आज माझं आणि मिस फायरचं मंदिरात केळवण आहे. गावात सगळीकडे आनंदच आनंद आहे, डबल आनंद आहे. एकतर बिबट्यामुक्त झालं आहे गाव, आणि दुसरं म्हणजे माझं आणि मिस फायरचं लगीन आहे ना, खूप सगळे आनंदात आहे. पण घोरपड्या एवढं समज होऊ नये. आता तू मात्र या जेलच्या बाहेर नाही येऊ शकत. आता तुझी इच्छा जरी झाली ना, तरी तुला इकडे येता येणार नाही. तू इथेच राहा, इथे मस्त मजा कर. चल मी येतो. तेव्हा लगेच आता घोरपड्या लागतो, नाही हे शक्यच नाही आहे. तेव्हा राहावं लागतं, घोरपड्या जिथे राया तिथे सगळं काही शक्य असतं. तुझा बिबट्या गेलाय जंगल सोडून, निघून पळ काढलाय त्याने, असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. तेव्हा जेवण लागतो, हे कसं शक्य आहे? माझा बिबट्या कसा पळ काढू शकतोय? नाही नाही नाही
नक्की काय भानगडे, काय झाले, मला कसं कळेल याचा विचार करत आता घोरपडे इथे उभा असतो. तर इकडे राया आता घरी आलेला असतो. आता मात्र मिस फायरचा फोटो हातात घेऊन राया बाहेर बसलेला असतो. तेव्हा राया फोटोकडे बघत म्हणत असतो, मिस फायर, आता शेवटी आपलं स्वप्न पूर्ण होणार, तो क्षण येणार आहे मिस फायर. आज आपलं केळवण आहे, उद्या हळद आणि परवा लगीन मिस फायर. मग आपल्या दोघांच्या संसाराला सुरुवात होणार. असे आता मिस फायरच्या फोटोकडे बघून प्रेमाच्या गप्पा रायाच्या चालू असतात. त्याच वेळेस पाठीमागनं डिपिकल आणि डंकी येतात आणि रायाभाऊच्या मिस फायरबरोबर चालणाऱ्या गप्पा ऐकतात. तेव्हा डिपिकल लागतो, रायाभाऊ काय भारी गप्पा मारतो ना मिस फायरबरोबर. बघ बघ डंक्या, आता काय बाबा, आता लग्न होणार आहे, आपला रायाभाऊ आपल्याला विसरला, आता फक्त मिस फायरच दिसते त्याला गप्पा मारायला. तेव्हा राया लागते, गप्पा बाई असं काही बी नाही आहे. तेव्हा डंकी मग लागतो, पण डिफिकल्ट, एवढं सगळं झालं, प्रेम झालं, आता लग्नापर्यंत आलं आहे, आता तरी आपला रायाभाऊ वहिनीला मिस फायरच म्हणतोय, आता तर मिसेस फायर होणार आहे की. तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतं, हो, आणि आपला रायाभाऊ ची ची होणार आहे, ची रायाराव. तेव्हा डंकी म्हणू लागतो, वा कसलं भारी वाटतंय ना, एक नंबर भारी. तेव्हा राया लागतो, ए गप्पा बसा, झालं का, झाली असेल चेष्टा करून तर निघा. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी हसू लागतात. त्याच वेळेस आता रायाला रुजिदाचा फोन येतो. तेव्हा राया पटकन फोन उचलतो. आता झालेला निक्कीने जो काही घरी तमाशा केलेला असतो तो रुजिदाने रायालाच सांगितलेला असतो. तेव्हा राया लागतो, हे बघ रुजू, तू काळजी करू नको, मी येतो, असे म्हणत राया फोन बंद करतो. त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी म्हणू लागतात, रायाभाऊ काय झालंय. तेव्हा राया लागतो, काही नाही रे, ते निक्की नावाचं मांजर नाही का, ते काही ना काही कांड करतच असते, त्यामुळे आपल्याला त्या मांजराचा बंदोबस्त करावाच लागतोय, असे म्हणत राया आता गावाकडे निघालेला असतो. तर इकडे शशिकला आणि निक्की दोघेही आता गप्पा मारत असतात गावात बाहेर. तेव्हा शशिकला लागतं, एवढं समद घडलं घरी, तू समद काही विस्कटवलं, त्या म्हातारीचे एवढे कष्ट व्हायला घातले, वा कसला भारी सीन होता ना, मी पाहिजे होते ग तिकडे बघायला, खरंच मला खूप आवडला असता, पण काय करणार, जाऊ दे, मी दुसरे सीन बघेल की, हो की नाही, मग मज्जाच येईल. तेव्हा निक्की म्हणू लागते, येणार, मज्जाच येणार, जोपर्यंत ही निक्की या गावात आहे ना तोपर्यंत राया मंजिरीचं लग्न होऊ शकत नाही. त्याच वेळेस आता निक्कीला एका माणसाचा फोन येतो. आता मात्र फोन उचलताच निक्की खूप भडकते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, काय झालं अगं, कुणाचा फोन होता सांगशील का. आता पुन्हा दुसरा फोन येतो. आता निक्की पुन्हा फोन उचलते. आता तर आणखीनच भडकलेली निक्की सरळ गावाकडे निघालेली असते. तेव्हा शशिकला तिला थांबवते, अगं ए पोरी, काय झाले सांगशील का, अगं थांब की पटकन. पण आता निक्की थांबेन ती निक्की कुठली, निक्की मात्र धावतच गावात आलेली असते. तर आता गावात सगळीकडे निक्कीचेच पोस्टर लागलेले असतात. सगळीकडे लोक ते पोस्टर वाचत असतात, हैराण झालेले असतात. निक्की मात्र हे सगळे पोस्टर बघून खूपच भडकते. शशिकलालाही धक्का बसतो, कारण आता त्या पोस्टरवरती निक्कीचा फोटो असतो आणि त्यावरती लिहिलेलं असतं, पंढरपुरात भेटणार आयुर्वेदिक मसाज आणि स्पा सेंटर, संपर्क निक्की. निक्कीचा नंबरही दिलेला असतो, फोटोही असतो. तेव्हा शशिकला म्हणते, निक्की अगं हे कधीपासून सुरू केलं, अगं कोणी केलं हे, अगं बघ तुझा नंबर पण लिहिला आहे खाली. निक्की मात्र खूप भडकते आणि लगेच ते पोस्टर फाडते आणि लगेच आजूबाजूचे लोक जे असतात त्यांना विचारू लागते, कोणी केलं हे, कोणी केलं. त्याच वेळेस गावातील बायका जमा होतात आणि मला लागते, निक्की अगं लाज नाही वाटत तुला, ही असली धंदे करते, अगं एवढीच पैशांची गरज आहे ना तर माझ्या शेतात कामाला ये, तुला मी पोट भरेल एवढं अन्न देत जाईल आणि पैसेही देत जाईल, एवढी असली घाणेरडी कामं करू नको. तेव्हा निक्की मला लागते, ए गप्प बसायचा. त्याच वेळेस दुसऱ्या काकू मला लागतात, अगं हिला सवयच आहे, बापाने जी कमवलेली इज्जत आहे ना ती सगळी हिने वेशीवरती टांगली, दुसरं काय बी जमत नाही हिला, हिचे धंदेच आहे ते, त्यामुळे ना जर पैसे कमवता येत नसेल ना कष्टाने तर जाऊन जीव दे, त्याच लायकीची तू. तेव्हा निक्की म्हणू लागते, पास झाला, माझ्याबद्दल बोलता, एवढं नीट लक्षात ठेवा, कोणी केलं हे, कोणी लावलेत हे पोस्टर, कोण काढतंय माझ्या इज्जतीचे धिंदोडे, त्याने समोर या, सोडणार नाही मी त्याला. तेव्हा लगेच आता जीजी त्याने लागते, मीच लावलेत हे पोस्टर. आता मात्र लगेच शशिकलाला निक्कीला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते, म्हातारे तू तू असं करते माझ्याबरोबर, माझ्या इज्जतीशी खेळते, तुला लाज नाही वाटत. तेव्हा जीजी म्हणू लागते, बाई तू एका आईच्या मुलीला त्रास दिलाय, त्यामुळे एका आईकडून तू हीच अपेक्षा ठेव, नीट लक्षात घ्या. तेव्हा शशिकला म्हणू लागते, वा जाऊ बाई, कसले पोस्टर छापलेत ना, इतर वेळेस मी किती घरंदाज, मी किती संस्कारी,
याच्याच टिमक्या वाजवत असतात. आणि एवढं सगळं छापताना काहीच वाटलं नाही? अहो, एका लोकाच्या लेकीची अशी इज्जत वेशीवरती टांगता तुम्हाला काहीच वाटत नाही? तेव्हा जिजी मला लागते, शशिकला तू लाज लज्जा याबद्दल मला काहीच सांगू नको. अगं तू तर हे केव्हाच वेशीला टांगलंय आणि मुळात म्हणजे तू हिची बाजू घेते. नको घेऊ, कारण हिला आता या पंढरपुरात राहण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे. त्यामुळे शशिकला लांब राहा हिच्यापासनं. तेव्हा निक्की म्हणू लागते, तू तू मला इथनं बाहेर काढणार? कोण आहेस का तू? तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, कोण आहे मी? विसरलात? अगं इथेच याच ठिकाणी तुम्ही माझ्या मंजिरीचे असले पोस्टर लावले होते. विसरल्यात का? पंचायतही भरवली होती, तिला किती त्रास दिला होता. मग म्हणूनच या आईने हेच केलं. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, हो जाऊबाई ते घडून खूप दिवस झाले आणि तेव्हा तुम्ही आम्हाला जे काही बोलला होता ते शंख वाजले होते, आम्ही ऐकले पण होते. पुन्हा तेच करायची काय गरज होती? आता का हे सगळं केलं? तेव्हा शशिकला म्हणू लागते, बोला ना, उत्तर द्या. त्यावर जिजी म्हणू लागते, शशिकला कारण या निक्कीने प्रसंगच तसा आणलाय. आता बघ, कालच रायावरती हिने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रायाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि त्याच्या इज्जतीवरती धिंदोडे उडवण्याचं काम या निक्कीने केलं. ही अशीच लोकांना फसवत राहणार आहे. हिचं हेच काम आहे, हाच धंदा आहे. त्यामुळे आता बास, आता हिला शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा निक्की म्हणू लागते, म्हातारे तू शिक्षा देणार मला? तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही मी नाही, आता तुझ्या आणि या शशिकला विरुद्ध पंचायत भरणार आणि मगच तुमच्याबद्दल निर्णय घेतले जाणार. आता सगळं गाव मिळून ठरवणार तुला या गावात ठेवायचं आहे की नाही. चालेल, उद्या पंचायत भरली जाईल, असे आता सगळ्या गावासमोर जिजीने निक्कीला ठोकपणे सांगितलेलं असतं. तर इकडे निक्की लगेच आता जिजीला लागते, म्हातारे जरा तू आता जास्त आतीच बोलते हा, आता तुझी खैर नाही. असे म्हणत निक्की आता लगेच जिजीवरती हात उचलणार. तेच राया आलेलं असतो. राया पटकन निक्कीचा हात पकडतो. निक्की रायाकडे बघू लागते. तेव्हा राया लागते, निक्की आई गाई माईची इज्जत करणारा आहे म्हणून आजवर तू वाचली, पण याचा फायदा घेऊ नको. माझ्या आईशी असं वागलेलं रायाला चालणार नाही. आणि आता तुझी या गावातनं बाहेर निघण्याची वेळ झाली निक्की, त्यामुळे तयारीला लाग. आता सगळं गाव मिळून तुझी धिंड नाही काढली या गावातनं आणि तुला धक्के मारून बाहेर काढलं नाही ना, तर नावाचा राया नाही. चल निघ. आता मात्र इथे पंचायत भरवण्याचं ठरलेलं असतं. तर इकडे आता जेलमध्ये घोरपडेला मात्र काय करावं काही सुचत नसतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब येतात आणि लागतात, घोरपडे अरे तूच जंगलात बिबट्या आणला होता आणि तुझ्याबद्दल खूप काय काय कंप्लेंट आले आहेत, त्यामुळे घोरपडे तुझी इकडनं सुटका होणं अवघड आहे. तेव्हा घोरपडे येऊन लागतो, अरे बापरे तुला कळलं? मी बिबट्या जंगलात आणला होता हे तुला कळलं? मी घाबरलो. पण काय करणार आहे तू? तुला कोणी सांगितलं? जंगलातल्या एखाद्या कोल्ह्याने येऊन सांगितलं का का घोरपडेनेच बिबट्या आणलाय म्हणून? पुरावा आहे का तुझ्याकडे काही? नाही ना, मग तू काही बोलू नको. असे आता उद्धटवाणी इथे जय घोरपडे इन्स्पेक्टर साहेबांशी बोलत असतो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात, घोरपडे तू किती बी उड्या मार, किती बी उड्या मार, पण शेवटी तू इथे पायाशीच असणार आहे, एवढं नीट लक्षात ठेव. तू मला पुरावा मागतोय? मला माझ्याशी नीट बोला, एवढं नीट लक्षात ठेव. तेव्हा जय लागते, चल मी काय खोटं बोललो, आहे का तुझ्याकडे काही पुरावा? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघ वेळ आल्यानंतर जर नाव पाण्यात बुडायला लागली ना, तर स्वतः आई पण आपल्या मुलांना पायाशी धरते आणि तू तर कुणाच्या जीवावरती खेळतोय घोरपड्या? त्या साळुंक्या माळुंक्या दोघीजणी त्यांच्या जीवावरती खेळतोय. अरे पण एक गोष्ट लक्षात आली का? त्या दोघींबद्दल आता पंचायत भरणार आहे. गाववाले त्या दोघींनाही पंढरपुराच्या बाहेर बेदखल करणार आहे. मग कुणाच्या जीवावर उड्या मारशील? एकटाच सडशील इथे घोरपड्या. असे आता चांगलेच इन्स्पेक्टर साहेबांनी घोरपड्याला सुनावलेले असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अचानक आता लग्नाच्या धामधुमीत पुन्हा बिबट्याने हल्ला केलेला असतो. त्यामुळे आता राया आणि मंजिरी या संकटाला सामोरं कसं जाणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.